नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत मंगेश गाडे आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेडनेट हाऊसमध्ये आहोत आणि आपलं काम चालू आहे मल्चिंग पेपर टाकण्याचं। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मल्चिंग पेपर कसा टाकायचा आहे, कोणत्या पद्धतीने टाकायचा आहे आणि मल्चिंग पेपर टाकताना कोणती काळजी घ्यायची, तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग बघूया की मल्चिंग पेपर टाकताना काय करायचं आहे, कशा पद्धतीने टाकायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो। चला तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने मल्चिंग पेपर टाकत आहोत की या ठिकाणी 2 खड्डे घेऊन याच्या खालची माती काढून मल्चिंग पेपर अंथरून त्याच्यावरती आपण माती घेत आहोत। आपल्याला पूर्णपणे मल्चिंग पेपर गाडायचा नाहीये, आपल्याला हा पोर्शन हा उघडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्या बेडमध्ये जी काही गरम वाफ असेल ती या जागेतून, मोकळ्या जागेतून बाहेर निघेल आणि आपल्या जे काही प्लांट असतील त्याला काही त्याच्यापासून इजा होणार नाही आणि आपल्या झाडांची ग्रोथ वगैरे चांगली होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे मॅन्युअलीच मल्चिंग पेपर टाकत आहोत। आपल्या माणसांच्या सहाय्याने आपण हा पेपर पसरून घेत आहोत। तिथे ट्रॅक्टरचा वापर आपण करणार नाही आहोत, कारण की आपल्याला बेड प्रॉपर वापरायला भेटत नाही ट्रॅक्टर वापरल्यामुळे, आणि हाताने व्यवस्थित बेड वापरता येतो। बेडचा पोर्शन जास्त आपल्याला भेटतो वापरायला। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला रोल पसरून घ्यायचा आहे आपल्या बेडवरती प्रॉपर एकदम बा, आणि आपल्याला हा रोल पुढे खेचून घ्यायचा आहे जेणेकरून मल्चिंग पेपर आपला व्यवस्थित टाईट होईल। आणि अशा पद्धतीने पाय देऊन त्याच्यावरती माती ओढायची आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। तर अशा पद्धतीने आपलं मल्चिंग पेपर टाकण्याचं काम एकदम प्रॉपर चालू आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। मल्चिंग पेपर प्रॉपर टाईट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पोर्शन वापरायला भेटेल बेडचा, आणि जे होल आपण करणार आहोत ते करताना आपल्याला काही प्रॉब्लेम जाणून येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल, आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।